जे आपल्या राज्याचे कृषी मंत्री आहेत म्हणजे कोकाटे साहेब हे अधिवेशनामध्ये 56 सेकंद पत्ते खेळत होते, नाही तर रम्मी खेळत होते असं आम्हा सगळ्यांना वाटलं. जो काही आमच्याकडे पेनड्राईव्हच्या माध्यमातून व्हिडिओ आले त्या व्हिडिओकडे बघितल्यानंतर पण आम्हाला असं कळतंय की विधिमंडळामध्ये एक इन्व्हेस्टिगेशन केलं गेलं, एक समिती फॉर्म केली गेली होती आणि त्या समितीचा अहवाल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे देण्यात आलेला आहे. आणि 56 सेकंद नसून आपले जे कृषी मंत्री आहेत कोकाटे साहेब हे तब्बल 18 ते 22 मिनिटं हे तिथं पत्ते खेळताना आपल्याला बघायला मिळतात. खरं तर अनेक वेळा आपण भाषणामध्ये बघितलेलं आहे, देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात की अटल बिहारी वाजपेयींचा वारसा आम्ही सर्वजण पुढे घेऊन चाललेलो आहोत. त्याच्याचबरोबर अजितदादा नेहमी सांगतात की चव्हाण साहेबांचा वारसा आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहोत. तर या दोन्ही नेत्यांना मला विचारायचं आहे की हा जो कुठला अहवाल असेल तुम्ही लोकांसमोर आणणार का? आणि हे जर खरं असेल की 18 ते 22 मिनिटं शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेण्यापेक्षा नाहीतर शेतकऱ्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा तिथं असणारे जबाबदार पदावर असणारे कोकाटे साहेब हे पत्ते ते सुद्धा 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळतात, तर याच्यावर तुम्ही काय भूमिका घेणार? अख्खा महाराष्ट्र या भूमिकेकडे बघत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.